एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यातर्फे भरतीचं अपडेट आहे. टोटल 206 जागांसाठी इथं त्यांनी भरती काढलेली आहे. इथे बघू शकणार तुम्ही रिक्रुटमेंट आपल्याकडे अवेलेबल झालेले आहे. नॉन एक्झिक्युटिव्ह या ठिकाणी पोस्ट असणार आहे, जे की वेस्टर्न रिजनच्या अंडर येतं. ओके, सविस्तरपणे या ठिकाणी मी जाहिरात समजून सांगतोय आणि अप्लाय करायचं सुद्धा सुरू झालेलं आहे. या ठिकाणी आपण जाहिरात सगळ्यात पहिला आपण समजून घेऊया. तर डायरेक्ट रिक्रुटमेंट ऑफ नॉन एक्झिक्युटिव्ह या ठिकाणी पोस्ट असणार आहे, म्हणजे ज्युनियर असिस्टंट आणि सिनियर असिस्टंट अशी विविध पदे या ठिकाणी भरली जाणार आहे. शेवटची तारीख लक्षात घ्यायची आहे 24 मार्च 2025च्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा ह्या स्टेटचे जे काही विद्यार्थी रहिवासी आहेत त्यांनाच इथं अप्लाय करता येणार आहे. सोबतच महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा हे तुमचं नोकरीचं ठिकाण असणार आहे. त्याच्यानंतर आपण सीट बघून घेऊया. तर टोटल 206 जागांसाठी इथं त्यांनी भरती काढलेली आहे. तर सिनियर असिस्टंट ऑफिशियल लँग्वेज NE06 याच्यासाठी टोटल 2 जागा असणार आहेत. आपल्याला ज्या रिझर्वेशन, ज्या कास्टवाईज या ठिकाणी सीट दिलेल्या आहेत ते सीट एकदा इथे पाहून आपल्याला घ्यायचं आहे. जे काय तुम्ही ज्या पदाला तुम्ही अप्लाय करणार आहात त्यावेळी इथे तुम्हाला सीट चेक करणं गरजेचं आहे. टोटल पदांची संख्या ही तुमची 206 असणार आहे. तर विविध पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत. तर त्यांनी बेंचमार्क कोड दिलेले आहेत. शिक्षण लक्षात घेऊया. तर प्रत्येक पदासाठी शिक्षण वेगवेगळं लागणार आहे. 12वी वाले अप्लाय करू शकतात. डिप्लोमा झाला आहे तरी अप्लाय करता येणार आहे. तुमचं BCom झालेलं आहे, त्याच्यानंतर तुमच्याकडं जड वाहनं चालवण्याचा परवाना आहे, हलके वाहनं चालवण्याचा परवाना आहे, तुमचं कोणत्या शाखेतून मान्यताप्राप्त शाखेमधून तुमची पदवी झालेली आहे तरी तुम्हाला इथं अप्लाय करता येणार आहे. सिनियर असिस्टंट ऑफिशियलसाठी तुमचं इथे बघू शकतात की मास्टर पाहिजे. तर हिंदी सोबतच इंग्लिशमध्ये तुमचं मास्टर पूर्ण असणं गरजेचं आहे आणि सोबतच 2 वर्षाचा एक्सपिरियन्स त्या फील्डमध्ये या ठिकाणी आवश्यक आहे. तर तुम्ही मास्टर केलेलं आहे कोणत्याही या ठिकाणी सब्जेक्ट किंवा इंग्लिश हिंदीमधून तरी इथे अप्लाय करता येणार आहे. तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तरी तुम्हाला इथं अप्लाय करता येणार आहे. त्याच्यानंतर सिनियर असिस्टंट ऑपरेशन याच्यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे आणि लाईट मोटर व्हेकल म्हणजेच हलके मोटर वाहन चालवण्याचा या ठिकाणी परवाना पाहिजे आणि डिप्लोमा इन मॅनेजमेंट ज्यांचा झाला त्यांना इथे प्रेफरन्स दिलं जातं. 2 वर्षापर्यंत एक्सपिरियन्स इथे कंपल्सरी आहे. सिनियर असिस्टंटसाठी तुमचा डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा रेडिओमधून तुमचा इथे डिप्लोमा झालेला आहे तर तुम्ही सिनियर असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स या पदाला अप्लाय करू शकता. 2 वर्षाचा त्या फील्डमधला एक्सपिरियन्स इथे गरजेचा आहे. सिनियर असिस्टंट अकाउंटसाठी तुमचं इथे बघू शकतात की अकाउंट म्हणल्यानंतर BCom शिक्षण आलं तर BCom मधून तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे आणि कम्प्युटर लिटरसी टेस्ट ही तुमची पूर्ण असणं, त्यात प्रावीण्य असणं गरजेचं आहे. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे आवश्यक आहे. ज्युनियर असिस्टंट फायर ह्या पदासाठी तुमचं 10+3 म्हणजे 10वीवरून तुम्ही डिप्लोमा केलेला आहे, म्हणजे मेकॅनिकल, ऑटोमोबाईल किंवा फायरमधून तुम्ही डिप्लोमा केलेला आहे आणि त्यामधून तुम्ही पास आहात तरी अप्लाय करू शकतात किंवा 12वी केलेला आहे तरी अप्लाय करू शकतात. सोबत तुमच्याकडे इथे हेवी मोटर म्हणजे जड वाहने चालवण्याचा परवाना इथे पाहिजे. सोबतच व्हॅलिड लायसन्ससुद्धा इथे पाहिजे. आता ॲडव्हर्टिजमेंट पब्लिश केल्यानंतर जर तुमच्याकडे लायसन्स तुमचं रनिंग नसेल, तुमच्याकडे लायसन्स नसेल तर तुम्हाला इथं अप्लाय करता येणार नाही. व्हॅलिड लायसन्स इथे गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर एज लिमिट इथं बघून घेऊयात. तर 24 मार्च 2025 पर्यंत ज्यांचं वय 30 पूर्ण आहे तर मॅक्झिमम 30 वर्षापर्यंतचे सगळे विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात. SC/ST साठी 5 वर्ष एज रिलॅक्सेशन असणार आहे. 3 वर्ष OBC साठी एज रिलॅक्सेशन या ठिकाणी असणार आहे. OBC कॅन्डिडेटसाठी आपल्याला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट इथे आपल्याला अपलोड करायचं आहे. SC/ST बाकी कास्ट सर्टिफिकेटसाठी कास्ट सर्टिफिकेट इथे आपल्याला अपलोड करून द्यायचं आहे. ओके, तर PWBDचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी इथं 40% डिसॅबिलिटीपर्यंत या ठिकाणी परमिशिबल आहे. हे सगळं त्यांनी इथे डिटेलमध्ये दिलेलं आहे. आपल्याला फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचा आहे आणि ॲप्लिकेशन ऑनलाईन रजिस्ट्रेशन आजपासून सुरू झालेलं आहे. तर 25 फेब्रुवारीपासून ॲप्लिकेशन स्टार्ट झालेलं आहे आणि एकदम जलद गतीनं आपण हा व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करत आहोत. शेवटची तारीख लक्षात घ्यायची आहे 24 मार्च 2025 शेवटची तारीख असणार आहे आणि जे काही डेट असणार आहे ते इथे आपल्याला AA.AERO ही ऑफिशियल वेबसाईट आहे त्यांची, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाची, यावरती पब्लिश केलं जातं. वेतनवरती एकदा लक्ष देऊयात. तर सिनियर असिस्टंट ग्रुप C NE6 साठी 36,000 ते 1,10,000 पर्यंत वेतन दिलं जातं. ज्युनियर असिस्टंट ग्रुप C साठी 31,000 ते 92,000 पर्यंत प्रति महिना इतकं वेतन तुम्हाला दिलं जातं. सोबतच जे काही बेसिक पे असेल, डेअरनेस अलाउन्स ज्याला आपण DA म्हणतो, त्याच्यानंतर HRA झालं, लीव्ज असतील, ग्रॅच्युइटी झाली, वेगवेगळ्या स्कीम्स असतील, सगळ्या तुम्हाला इथे एअर इंडियातर्फे या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातात. इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे भारताचे जे काही या ठिकाणी नागरिक आहात, डोमिसाईलमध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा ह्या स्टेटचे विद्यार्थीवरील जे काही पदं सांगितले त्यांना इथं अप्लाय करतील. तुमचं एज जे आहे, एज आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स हे 24 मार्च 2025 म्हणजे जी काही शेवटची तारीख आहे त्याच तारखेला तुमचं वय असेल, एज्युकेशन असेल, एक्सपिरियन्स असेल, त्याच गोष्टी इथे व्हॅलिड धरल्या जातात. आता 24 मार्चपर्यंत तुमचं सगळं एज्युकेशन कंप्लीट पाहिजे, एक्सपिरियन्स पूर्ण असणं इथे गरजेचं आहे. ओके, NOC सर्टिफिकेटसुद्धा जोडावं लागतं. कास्ट सर्टिफिकेट झालं, OBC साठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट झालं, सगळं इथे त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे. आपल्याला हा फॉर्म जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने इथे अप्लाय करून द्यायचा आहे. सविस्तर माहिती इथेच मी समजून सांगतोय.
आता प्रत्येक पदासाठी सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे ते इथे दिलेलं आहे आणि सिलेबससोबत मी इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाहिरातीची लिंक आणि फॉर्म भरायची लिंक दोन्ही इथे डिस्क्रिप्शन या ठिकाणी बॉक्समध्ये इथं तुम्हाला प्रोव्हाइड करते. सिनियर असिस्टंटसाठी तुमची रिटर्न एक्झामिनेशन होते, ज्याला आपण CBT म्हणतो. ही 2 तासाची असणार आहे. मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजेच हिंदी या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे इन्स्ट्रक्शन जे काय असणार आहेत एक्झामचे ते इथे तुम्हाला हिंदीमधून दिले जाणार आहे. निगेटिव्ह मार्किंग इथे नसणार आहेत आणि 50% इथे गुण अपेक्षित आहेत अनरिझर्व्ड आणि OBCसाठी. तर प्रत्येक पदासाठी त्यांनी इथे सिलेबस दिलेला आहे, सिलेक्शनची प्रोसेस कशी होती ते दिलेलं आहे. तरी ते आपल्याला सिलेबस इथे त्यांनी दिलेला आहे, काय काय विचारलं जातं. सिनियर असिस्टंटसाठी इथे बघू शकतात की रिटर्न एक्झामिनेशन जे काय ते प्रत्येक पदासाठी सेम राहील. त्यानंतर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, तर हिंदी आणि इंग्लिशमधून तुम्हाला इन्स्ट्रक्शन इथे दिले जातात. हा सिलेबस राहील. तर प्रत्येक पदासाठी डिटेल त्यांनी दिले. तुम्ही ज्या पदाला अप्लाय करताय त्या पदाचा तुम्हाला इथे सिलेक्शन प्रोसेस आणि सिलेबस पाहणं इथे गरजेचं आहे. तर सविस्तर माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघूयात की ते फिजिकल एंट्रन्स आहे, ज्याला आपण पेट टेस्ट म्हणतो, की या ठिकाणी आपल्याला रनिंग करायची आहे, पोल क्लाइम्बिंग करायची आहे, लिफ्टिंग झालं, त्याच्यानंतर वजन उचलायचं आहे, दोरीला आपल्याला या ठिकाणी लोंबकळायचं आहे. ते सगळं इथे त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे. सगळ्या टेस्ट घेतल्या जातात कारण हा एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचा जॉब असल्यामुळे सगळ्या टेस्ट या ठिकाणी घेतल्या जातात. जसं की पळायची टेस्ट झाली, कॅज्युअलिटी कॅरिंग टेस्ट झाली, पोल चढायची असेल, त्यानंतर दोरी चढायची असेल, त्यानंतर शिडी चढायची असेल, सगळ्या टेस्ट या ठिकाणी त्यांच्यातर्फे घेतल्या जातात. रिटर्न एक्झामिनेशनसोबत सुद्धा ह्या टेस्टसुद्धा या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत, असं एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. अप्लाय करण्यासाठी जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करतोय, तिथून तुम्ही फॉर्म अप्लाय करायला घ्यायचा आहे आणि एकदा तुम्ही फॉर्म सबमिट करताय त्याच्यानंतर त्यामध्ये कोणतेही चेंजेस इथे केले जाणार नाही आहेत. आपल्याला पद सिलेक्ट करावं लागतं, कॅन्डिडेटचं नाव, ईमेल ID, मोबाईल नंबर हे सगळं डिटेल या ठिकाणी तुम्हाला टाकावे लागतात. ओके, तर सगळे स्टेप बाय स्टेप प्रोसेस दिलेल्या आहेत, त्या मी वेबसाईटवरती या ठिकाणी फॉर्म फिलअप करून दाखवतोय. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघत की काही इंपॉर्टंट या ठिकाणी पॉईंट राहिलेले आहेत का. फीच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर जनरल, OBC, EWS साठी 1000 रुपये तुम्हाला फी पेमेंट करायचं आहे. तर उर्वरित SC ST या ठिकाणी कोणताही फी पेमेंट, SC ST, PWBD, एक्स सर्व्हिसमॅन, अप्रेंटिसचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी फी पेमेंट करायची गरज नाही आहे. ओके, हे सगळे या ठिकाणी त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया की काय काय मिसिंग राहिलेलं आहे. फॉर्म आपण एकदा भरतोय तर आपला फॉर्म हा एडिटेबल नसणार आहे, म्हणजे एडिट होऊ शकत नाही आहे. आता इथे बघू शकतात की CBTचा एक फॉर्म दिलेला आहे, तो पण या ठिकाणी फिलअप करायचा आहे. त्याच्यानंतर इथे ओन स्क्राईबसाठी लेटर ऑफ अंडरटेकिंग दिलं आहे, अंडरटेकिंग लेटरसुद्धा फिलअप करून आपल्याला इथे अपलोड करायचं आहे. ही तुमची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे, ज्यामध्ये आपल्याला फॉर्म इथे फिलअप करायचा आहे. ओके, आपल्याला सगळ्यात पहिलं अकाउंट इथे साईनअप करावं लागतं. तर रजिस्टर बटनवरती क्लिक करून आपल्याला साईनअप करायचं आहे आणि साईनअप केल्यानंतर लॉग इन करून सगळा फॉर्म या ठिकाणी फिलअप करायचा आहे. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकतात की पोस्टचे कोड दिलेले आहेत. त्याच्यानंतर इथे आपलं संपूर्ण नाव, मोबाईल नंबर रिपीट करायचा आहे, अल्टरनेट मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस आणि कन्फर्म ईमेल ॲड्रेस करून आपल्याला जनरेट OTP करायचा आहे. आणि जनरेट OTP केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबर आणि ईमेल ID वरती OTP पाठवला जातो. तो टाकून इथे व्हेरीफाय करून सगळा फॉर्म इथे फिलअप करायचा आहे. ID पासवर्ड क्रिएट झाल्यानंतर लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो काय ID पासवर्ड दिलेला आहे तो टाकून इथं कॅप्चा कोड टाकून लॉग इन करून सगळा फॉर्म इथे फिलअप करायचा आहे. जे काही डॉक्युमेंट असतील, त्यानंतर 12वी झालं, सगळे आपले एज्युकेशनचे डॉक्युमेंट झालं, त्याच्यानंतर एज्युकेशनलचे, त्यानंतर एक्सपिरियन्स असतील, कास्ट सर्टिफिकेट झालं, सगळे कागदपत्र आपल्याला विथ फोटो विथ सिग्नेचर अपलोड करून हा सगळा फॉर्म इथे फिलअप करायचा आहे. चांगली संधी, या पदांची संख्या ही 206 असणार आहे आणि 12वी पासून ते पदवीधरपर्यंतचे सगळे विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात. काही काही पदासाठी या ठिकाणी आपल्याला लायसन्स लागणार आहे, ते लायसन्स इथे व्हॅलिड असणं गरजेचं आहे, तेच विद्यार्थी अप्लाय करू शकतात. काही पदासाठी BCom लागणार आहे, काही पदासाठी पदवीधर लागणार आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मी इथं सांगितलेली आहे. फ्रेंड्स, फॅमिली सर्कलला ही माहिती शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.